आज 27 फेब्रुवारी 2026. श्रोते हो, आजच्या या अत्यंत खास आणि सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानाचा, उत्साहाचा आणि तितकाच आत्मपरीक्षणाचाही आहे. हो, अगदीच. कारण आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. बरोबर. आणि आपल्याकडे आज ना संदर्भ साहित्याचा, काही जुन्या लेखांचा आणि अतिशय दुर्मिळ नोंदींचा एक उत्तम साठा आहे. या सर्व साहित्यातून आपण आज एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो वरवर पाहता आपल्या सर्वांच्या परिचयाचा वाटतो. पण त्याच्या मुळाशी अनेक कलात्मक रहस्य दडली आहेत. अगदी तेच. आजची आपली ही साहित्यातील सफर मराठी साहित्यातील टोपण नावे आणि त्यांचा समृद्ध वारसा यावर असणार आहे. कारण नेहमी पुस्तकांच्या मुखपृष्ठावर ठळक अक्षरात दिसणारी ही नावे ती केवळ नावे नसतात. त्यामागे एका संपूर्ण वेगळ्याच व्यक्तिमत्वाचं जग दडलेलं असतं. आणि आज आपण याच जगाची दारे उघडणार आहोत. खरं तर या विषयाची खोली अफाट आहे. आणि आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे केवळ कोणते नाव कोणाचे याची यादी वाचून दाखवणे हे अजिबात नाहीये. नाही, मुळीच नाही. आपण त्यामागचा सखोल विचार, त्या लेखकाची मानसिक अवस्था, ऐतिहासिक संदर्भ आणि या टोपण नावांचा मराठी साहित्याच्या जडणघडणीवर नेमका काय परिणाम झाला हे समजून घेणार आहोत. म्हणजे ही चर्चा आपल्याला साहित्याच्या बाह्य रूपाकडून त्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची एक उत्तम संधी देईल. नक्कीच. कारण जेव्हा एखादा लेखक स्वतःचं मूळ नाव बाजूला ठेवतो ना, तेव्हा तो एका अर्थाने स्वतःला साहित्यात नव्याने जन्म देत असतो. चला तर मग हे जरा सविस्तर समजून घेऊया. हो, आणि यामागे केवळ एकच कारण नाहीये. जर आपण आपल्याकडील संदर्भ साहित्याचं विश्लेषण केले तर प्रामुख्याने 3 व्यापक कारणे स्पष्ट होतात. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एक स्वतंत्र साहित्यिक व्यक्तित्व निर्माण करणे. म्हणजे लिटररी पर्सोना. अगदी बरोबर. आपण ज्या समाजात वावरतो तिथे आपली एक कौटुंबिक किंवा व्यावसायिक ओळख असते. समजा एखादा लेखक कदाचित पेशाने शिक्षक असेल, कारकून असेल किंवा एखादा मोठा अधिकारी असेल. पण साहित्याच्या जगात त्याला त्या व्यावसायिक ओळखीचं ओझं नको असते. त्याला स्वतःची अशी एक पूर्णपणे वेगळी प्रतिमा उभी करायची असते, जिथे तो अत्यंत मुक्तपणे व्यक्त होऊ शकेल. नेमकं तेच. हे अगदी विचार करायला लावणारे आहे. म्हणजे बघा ना, जणू काही रोजच्या जगण्यातल्या मर्यादा आणि बंधने झुगारून देण्यासाठीच लेखणीच्या माध्यमातून घेतलेला तो एक नवा अवतारच असतो. होय. म्हणजे रोजच्या जगण्यातला माणूस आणि कागदावर उतरणारा कवी हे 2 पूर्णपणे वेगळे जीव असू शकतात, ही कल्पनाच खूप रंजक आहे. खरंय. आणि याच कल्पनेला जोडून दुसरे महत्त्वाचे कारण समोर येते, ते म्हणजे रहस्यमयता आणि स्वतःचे खाजगी आयुष्य जपणे. प्रायव्हसी. हो, तेही तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेकदा लेखकांच्या लेखनात अतिशय प्रखर राजकीय विचार असतात, बंडखोर सामाजिक भूमिका असते किंवा अत्यंत नाजूक अशी खाजगी दुःखे मांडलेली असतात. अशावेळी स्वतःचे मूळ नाव वापरल्यास समाजात किंवा कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. होय, साहजिक आहे. त्यामुळे साहित्यात एक प्रकारची गूढता निर्माण करून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोपन नावाचा वापर केला जातो. आणि वाचक जेव्हा एखादी प्रगल्भ कविता वाचतात आणि त्याखालील अज्ञात नाव पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात त्या लेखकाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण होते. नक्कीच. आणि तिसरं कारण काय असावं? तिसरं कारण हे पूर्णपणे कलात्मक आहे. ते म्हणजे नावातील लयबद्धता आणि नादमाधुर्य. अच्छा, म्हणजे नावाचा सांगीतिक बाज. हो. अनेकदा मूळ नावापेक्षा टोपण नावामध्ये एक विशिष्ट लय असते, जे उच्चारायला सोपं, कानांना गोड लागणारे आणि वाचकाच्या थेट हृदयाला भिडणारे असते. या संदर्भात विचार करताना मला जाणवतंय की एका साध्या नावामागे इतका मोठा मानसशास्त्रीय आणि कलात्मक संघर्ष असू शकतो. केवळ नावात लय आणण्यासाठी स्वतःचं मूळ नाव बाजूला ठेवणे हा लेखकाच्या बाजूने केवढा मोठा आणि धाडसी निर्णय आहे. आणि याच धाडसातून मोठी साहित्याची निर्मिती होते. इथेच तर खरी गंमत आहे. आता आपण एका अशा उदाहरणाकडे वळणार आहोत, जे ऐकल्यावर या स्वतंत्र ओळखीचा आणि लयबद्धतेचा अर्थ अगदी लख्खपणे स्पष्ट होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या या गौरव दिनाशी त्याचा थेट आणि अतूट संबंध आहे. हो, कुसुमाग्रज. अगदी बरोबर. आपण कुसुमाग्रजांच्या उदाहरणाविषयी सविस्तर बोलूया. कुसुमाग्रज हे मराठी साहित्याच्या आकाशातील एक लखलखते आणि ध्रुव ताऱ्यासारखे अढळ नक्षत्र आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या नावामागचा इतिहास अतिशय भावस्पर्शी आहे. त्यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. हो, विवा शिरवाडकर. पण त्यांच्या धाकट्या बहिणीचे नाव कुसुम होते आणि ते तिचे थोरले बंधू
म्हणजेच अग्रज होते, यातूनच कुसुमचे अग्रज अशी अत्यंत सुंदर आणि तार्किक संधी होऊन कुसुमाग्रज हे नाव त्यांनी स्वीकारले. किती सुंदर! या नावात केवळ नाद नाहीये, तर एका भावाचे बहिणीवर असलेले निरतिशय प्रेम कायमचे सामावलेले आहे. आणि एकाच प्रतिभेची दोन अत्यंत वेगळी आणि उत्तुंग रूपे या उदाहरणात आपल्याला पाहायला मिळतात. हो, कारण त्यांनी स्वतःच्या साहित्याचे 2 स्पष्ट भाग केले होते. हो, मी तेच विचारत होते. माझ्या वाचनात आले आहे की त्यांनी 2 वेगळी नावे वापरली होती साहित्यासाठी. हे एकाच मेंदूतून कसे शक्य होते? हाच तर त्यांच्या प्रतिभेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. वि.वा. शिरवाडकर यांनी गद्य आणि पद्य यासाठी एक अतिशय स्पष्ट विभाजन केले होते. नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला यांसारखी मराठी रंगभूमीवरील अत्यंत गाजलेली आणि भावनिक गुंतागुंत असलेली नाटकं त्यांनी वि.वा. शिरवाडकर या मूळ नावाने लिहिली. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकरांचे दुःख त्यांनी शिरवाडकर म्हणून मांडले. परंतु जेव्हा विषय कवितेचा यायचा, जेव्हा शब्दांना भावनांचा आणि क्रांतीचा थेट स्पर्श व्हायचा, तेव्हा ते केवळ कुसुमाग्रज याच नावाने लिहित असत. विशाखा हा काव्यसंग्रह याच टोपण नावाने प्रसिद्ध झाला ना? अगदी बरोबर. विशाखामधील कवितांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तरुणांमध्ये अक्षरशः स्फुल्लिंग चेतवले होते. यावरून असे दिसते की गद्य लिहिणारा विचारवंत आणि पद्य लिहिणारा क्रांतिकारक कवी अशा 2 वेगळ्या भूमिका त्यांनी 2 नावांमधून अत्यंत समर्थपणे पेलल्या आणि त्यांच्या याच अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळाला होता. होय, याचंच विशाखा काव्यसंग्रहासाठी आणि त्यांच्या एकूणच समग्र आणि अफाट साहित्यिक योगदानासाठी त्यांना 1987 साली साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि आज जो आपण मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा करत आहोत, तो याच महान साहित्यिकाचा जन्मदिवस आहे. बरोबर. त्यांच्या साहित्य विश्वातील या अफाट योगदानामुळेच महाराष्ट्र शासनातर्फे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पातळीवर मराठी साहित्याची मान उंचावणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्मृतीला आणि मराठी भाषेच्या वैभवाला दिलेला हा खऱ्या अर्थाने एक महान सलाम आहे. पण आता श्रोतेहो, आपल्या संदर्भ साहित्यातील एका वेगळ्या आणि अत्यंत रंजक मुद्द्याकडे आपण वळूया. सांगा ना. मराठी साहित्याचा वारसा इतका अफाट आहे आणि यातील टोपण नावांची यादी खूप मोठी आहे. एवढी सगळी नावं लक्षात कशी ठेवायची? अनेकदा वाचक या नावांमध्ये गोंधळून जातात. तर मला सांगा, हे लक्षात ठेवण्यासाठी काही युक्त्या आहेत का? हो, नक्कीच. आपल्या साहित्यात या नावांकडे पाहण्याचे काही विशिष्ट दृष्टिकोन आणि आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न दिसून येतात. संदर्भ सामग्रीतील ह्या स्मरण युक्त्या जर आपण समजून घेतल्या, तर ही नावे कायमची स्मरणात राहतात. अच्छा, म्हणजे लॉजिकल लिंक्स. हो, पहिली पद्धत म्हणजे नावांचा तार्किक दुवा किंवा संधिविग्रह समजून घेणे. जसे आपण आत्ताच पाहिले की कुसुम आणि अग्रज मिळून कुसुमाग्रज झाले. अगदी याच स्मरण युक्तीचा वापर करून आणखी एका दिग्गज साहित्यिकाने आपले नाव घडवले. ते म्हणजे राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज. हो, त्यांनी आपल्या कवितांसाठी गोविंदाग्रज हे नाव वापरले. इथे गोविंद अधिक अग्रज असा विग्रह होतो. त्यांचे मोठे भाऊ गोविंद आणि गडकरी त्यांचे अग्रज. पण गडकरींच्या बाबतीत ना, एक अत्यंत विलक्षण गोष्ट आपल्या संदर्भ साहित्यात नमूद केली आहे. ती म्हणजे एकाच नाण्याचे 2 पूर्णपणे विरुद्ध पैलू. राम गणेश गडकरी यांनी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या टोपण नावांचा अत्यंत यशस्वीपणे वापर केला. हो, आणि ही साहित्याच्या इतिहासातील एक अतिशय विस्मयकारक घटना आहे. हे मुळातच अफाट प्रतिभेचे धनी होते. जेव्हा ते अत्यंत तल्लख, मार्मिक आणि कधीकधी बोचरे विनोदी लेखन करायचे, तेव्हा ते स्वतःसाठी बाळकराम हे टोपण नाव वापरायचे. बाळकराम हे नाव वाचताच वाचकांच्या चेहऱ्यावर हसू उमलायचे. पण या उलट जेव्हा ते अत्यंत गंभीर, मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत मांडणाऱ्या आणि काळजाला भिडणाऱ्या भावकविता लिहायचे, तेव्हा ते गोविंदाग्रज या नावाने व्यक्त व्हायचे. एकाच व्यक्तीच्या आत दडलेली 2 पूर्णपणे भिन्न साहित्यिक रूपे, एक हसवणारा आणि दुसरा डोळ्यात पाणी आणणारा, त्यांनी या 2 नावांमधून जगासमोर मांडली. एकाच लेखणीतून 2 वेगळी व्यक्तिमत्व कशी साकारली जाऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेच नावांच्या आकृतिबंधांमध्ये आद्याक्षरांचा वापर करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचीही एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे. इनिशियल्स. होय. जेव्हा आपण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा गजानन दिगंबर माडगुळकर यांचा विचार करतो,
तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावांची आद्याक्षरेच इतकी लोकप्रिय केली की तीच त्यांची जागतिक ओळख बनली. या आद्याक्षरांमागे ना एक वेगळीच जवळीक आणि आत्मीयता दडलेली असते. पु ल देशपांडे हे पूर्ण नाव घेण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पु ल किंवा भाई या नावानेच ओळखतो. हो, ही आद्याक्षरे म्हणजे केवळ नावाचं संक्षिप्तीकरण नाहीये, तर तो वाचकांशी जोडलेला एक अत्यंत जिव्हाळ्याचा धागा आहे. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली किंवा अपूर्वाई यांसारख्या कलाकृती वाचताना पु ल हे नाव आपल्या कुटुंबातील एका सदस्यासारखं वाटतं. अगदी खरंय. तसंच गदिमा हे केवळ नाव नसून ती एक संस्थाच बनली. याच परंपरेत विष्णू सखाराम खांडेकर हे वि. स. खांडेकर म्हणून अजरामर झाले. खांडेकर हे त्यांच्या ययाती या अफाट तत्वज्ञानात्मक कादंबरीसाठी मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरले. आणि प्रल्हाद केशव अत्रे यांनीही एका वेगळ्या पद्धतीचा वापर करत अत्यंत खोचक आणि विडंबनात्मक कवितांसाठी केशवकुमार हे नाव धारण केले होते. झेंडूची फुले या त्यांच्या काव्यसंग्रहाने तत्कालीन साहित्यात मोठी खळबळ उडवली होती. हो, आणि जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर नावांच्या पलीकडे जाऊन लेखकाचा साहित्य प्रकार, त्याचा विषय आणि त्याच्या सभोवतालचा निसर्ग त्याच्या नावाचाच एक भाग बनतो. म्हणजे भूमिकेवरून पडलेली नावे. हो, जेव्हा आपण साहित्यातील विषय, निसर्ग, माती आणि लेखकांच्या नावे यांचा संबंध पाहतो तेव्हा आपल्याला साहित्याची खरी मुळे सापडतात. यातील काही नावे इतकी सार्थ आहेत की ती थेट लेखकाच्या आत्म्याशी जोडलेली वाटतात. म्हणजे निसर्गकवी आणि रानकवी यांसारखी नावे. बरोबर. जर आपण निसर्गावर नितांत सुंदर कविता लिहिणाऱ्या कवींचा विचार केला तर सर्वात आधी नाव येते ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे. पण त्यांना या नावाने फार कमी लोक ओळखतात. अगदी बरोबर. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे, वेलींचे, फुलांचे इतके जिवंत आणि निरागस वर्णन असते की त्यांना बालकवी असेच सार्थपणे संबोधले जाते. त्यांची फुलराणी ही कविता वाचताना तो निसर्ग थेट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि निसर्गाकडून जेव्हा आपण थेट काळ्या मातीकडे, शेतीकडे वळतो तेव्हा आपल्याला ना.धो. मानोर यांचं नाव प्रकर्षाने आठवते. त्यांचा साहित्यात अजिंठा परिसरातील शेती, तिथली लाल माती आणि पावसाची पहिली सर यांचे इतके हुबेहूब चित्रण असते की त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने रानकवी ही पदवी दिली. रानकवी ही केवळ पदवी नाही, तर तो त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे. त्यांच्या कवितांमधून मातीचा सुगंध दरवळतो. हे निसर्गाचे झाले, पण जेव्हा आपण इतिहासाकडे आणि समाज जीवनाकडे वळतो तिथेही अशीच अत्यंत समर्पक आणि मोठी नावे पाहायला मिळतात. बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख इथे आवर्जून करावा लागेल. होय, शिवशाहीर, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास ज्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि भारावून टाकणाऱ्या लेखणीने घराघरात पोचवला ते बाबासाहेब पुरंदरे. त्यांचा हा विषय आणि त्यांची भूमिका एवढी अफाट होती की समाजाने त्यांना शिवशाहीर ही उपाधी दिली. अशाच प्रकारची आणखी एक उपाधी जी अत्यंत आदराने दिली गेली ती म्हणजे साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने असे त्यांचे मूळ नाव. पण मातृप्रेमाचे आणि सर्वोच्च संस्कारांचे प्रतीक असलेली श्यामची आई ही कादंबरी त्यांनी ज्या तळमळीने लिहिली त्यामुळे त्यांना गुरुजी ही पदवी मिळाली. गुरुजी या शब्दात केवळ आदर नाही तर एक प्रकारची मातृत्वाची आणि मार्गदर्शकाची भावना दडलेली आहे. खरे. याचबरोबरीने गदिमा यांच्याबद्दल असलेली एक विशेष नोंद पाहणं गरजेचे आहे. गदिमा माडगुळकर यांनी गीत रामायण हे जे सुमधुर महाकाव्य रचले त्याने सबंध महाराष्ट्राला वेड लावले. सुधीर फडकेंच्या सुरांनी आणि गदिमा यांच्या शब्दांनी प्रत्येक मराठी माणसाच्या घरात रामायण नव्याने जिवंत केले. आणि म्हणूनच त्यांना आधुनिक वाल्मिकी ही उपाधी मिळाली ना. हो, त्यांच्या या कालजयी कार्यासाठी त्यांना आधुनिक वाल्मिकी ही अत्यंत मानाची उपाधी बहाल करण्यात आली. वाल्मिकींनी जसे मूळ रामायण लिहिले तसेच आधुनिक काळात गदिमा यांनी ते आपल्या रसाळ शब्दातून लोकांपर्यंत पोचवले. मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे टोपण नावांचं वलय इतके का टिकून आहे? कारण ही नावे म्हणजे केवळ लेबले नाहीत, तर ती एका संपूर्ण कालखंडाचे आणि महान विचारांचे प्रतीक आहेत. काही साहित्यिकांनी तर एका संपूर्ण पिढीची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. जसे केशवसूत. हो, कृष्णाजी केशव दामले. तो काळ असा होता जेव्हा कवितेचे नियम अतिशय कडक होते, पण केशवसूतांनी जुने संकेत मोडून तिला एक नवे आणि आधुनिक वळण दिले. म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून गौरवले जाते. आणि रसाळ कवितांचे जनक कवी बी. नारायण मुरलीधर गुप्ते
आणि माधवानुजयांचंही योगदान विसरता येणार नाही. आणि केवळ बंडखोरीच नाही तर संवेदना आणि घुडतेसाठी ओळखले जाणारेही काही दिग्गज आहेत. कवी ग्रेस या नावाइतकी घुडता दुसऱ्या कोणत्याही नावात नसेल. माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नाव. पण कवी ग्रेस या नावाने त्यांनी जी कविता लिहिली ती मराठी साहित्याला पडलेलं एक सुंदर पण गूढ स्वप्न आहे. त्यांच्या संध्याकाळच्या कविता आणि त्यातील अथांग दुःख हे सर्व ग्रेस या नावातच सामावलेले आहे. आणि आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांनी गद्यलेखन मूळ नावाने केले, पण कवितांसाठी त्यांनी आरती प्रभू हे अत्यंत भावपूर्ण नाव निवडले. त्यांच्या कवितांमधील मानवी वेदनेचं दर्शन अंगावर काटा आणणारे असते. याबरोबरच अज्ञातवासी म्हणजेच दिनकर गंगाधर केळकर, नाट्यछटाकार दिवाकर म्हणजेच शंकर काशीनाथ गर्गे आणि वर्षा गोंधळसारख्या अप्रतिम रचना करणाऱ्या कवयित्री शांता शेळके तसेच कादंबरीकार विठ्ठल वामन हडप यांचाही उल्लेख आवश्यक आहे. आणि या ज्ञानपीठ विजेत्यांच्या परंपरेत विंदा करंदीकर, ज्यांच्या अष्टदर्शने आणि मृदगंधने साहित्यात भर घातली, तसेच भालचंद्र नेमाडे यांनी कोसला आणि हिंदू सारख्या कादंबऱ्यांमधून जो प्रवाह निर्माण केला तोही क्रांतिकारी ठरला आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक गोष्ट नक्कीच अनुभवली आहे की टोपणनामे ही लेखकाला स्वतःच्या लौकिक ओळखी पलीकडे जाऊन एक स्वतंत्र साहित्यिक व्यक्तित्व जपायला कशी मदत करतात. त्यांनी मराठी भाषेला एक वेगळं सौंदर्य आणि समृद्धी प्राप्त करून दिली आहे. आणि ही श्रीमंती मानवी मनाच्या आकलनाशी जोडलेली आहे. आजच्या चर्चेवरून आणि संदर्भ साहित्याच्या वाचनानंतर यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा एखादा लेखक स्वतःचे मूळ नाव बाजूला ठेवून टोपण नावाने कागदावर उतरायचा तेव्हा फक्त त्याचे नाव बदलायचे की त्याची विचार करण्याची पद्धतही बदलायची? एक मुखवटा माणसाला लपवतो की त्याच्या आतला खरा आणि अधिक प्रामाणिक आवाज जगासमोर आणण्याची त्याला हिंमत देतो? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एक मुखवटा जो लपवण्याऐवजी माणसाला खऱ्या अर्थाने उघड करतो. श्रोतेहो, हाच गहन प्रश्न आम्ही आज तुमच्यासाठी सोडून जात आहोत. या मुखवट्यामागील खऱ्या आवाजाचा शोध तुम्ही साहित्यातून नक्की घ्या. आजचा हा भाषा गौरव दिन केवळ उत्सव न राहता तो आपल्या समृद्ध परंपरेचे आणि या साहित्याचे वाचन करण्याचा संकल्प बनू दे. आपल्या मराठी भाषेचा हा वारसा आपण जपायला हवा. वाचन करत रहा आणि नवीन विचार करत रहा. आजची आपली ही साहित्यातील सफर इथेच थांबूया.